हाय, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला आमच्या टेरेसवर घेऊन जाते आणि इथे बघा जास्वंदीला ना छान फूल आलेलं आहे आणि त्याला खूप साऱ्या कळ्या देखील आल्या आहेत. आता खूप सारे फुलं येत राहणार याला, मस्त वाटतं आहे. आणि इथे बघा, इथे ना मोगऱ्याला पण खूप कळ्या आल्या आहे आणि फुलंही आली आहेत. इतका सुगंध दरवळतोय ना आजूबाजूला. ब्रेकफास्ट करून घेते. बाकी सर्व कामं तर आटोपली आहेत. स्वयंपाकही झाला आहे. तर ब्रेकफास्ट करून घेते आणि माझ्या मुलीसाठी ना मला केक बनवायचा आहे. तर मी तुमच्यासोबत ना एकदम हेल्दी आणि टेस्टी अशा गव्हाच्या पिठापासून बनणाऱ्या केकची रेसिपी आज शेअर करणार आहे. तर व्लॉग नक्की बघा. चला आपण सुरुवात करूया. केक बनवायसाठी ना मी स्टीलच्या 2 छोट्या वाट्या, ही वाटी दिसते आहे ना एक छोटी, ह्या अशा 2 वाट्यांनी ना कणिक घेतलेली आहे आणि ती कणिक छान गाळून घ्यायची. त्यानंतर पिठी साखर घेतली ह्या छोट्या वाटीने 1.5 वाटी, ती पण गाळून घेतली आहे. याच्यामध्ये मी 3 चमचे कोको पावडर आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे असं सगळं घेतलेलं आहे आणि ते सगळं मी गाळून घेतलं आहे. तर बेकिंग पावडर मी 1 चमचा घेतला आहे आणि बेकिंग सोडा मी अर्धा चमचापेक्षा थोडा कमी घेतलेला आहे. ह्यात मी कॉफी पावडर पण टाकलेली आहे आणि दूध पावडर पण टाकली आहे. हे सगळं ना छान मिक्स करून घ्यायचं. ॲक्च्युली हे सगळं गाळून घेतलं ना तर तुमचा केक चांगला होईल. म्हणजे मला असं वाटतं कधीकधी गाळून नाही घेतलं ना तर केक बिघडू शकतो. मी ह्या आधी पण केक करून बघितला. हा माझा दुसरा अटेम्प्ट आहे आणि दोन्ही वेळेस केक खूप छान झाला. प्रोसिजर मी हीच फॉलो केली आहे. तर ह्यामध्ये ना मी 3 मोठे चमचे तूप असं गरम करून घातलेलं आहे. हे तुम्ही ना दुधाने आपण आणि 2 वाट्या मी दूध घेतलं आहे हे सगळं मिक्सचर भिजवायला. तर दूध टाकायच्या आधी तुम्ही तूप गरम करून टाकू शकता. मी विसरले ॲक्च्युली म्हणून मी नंतर टाकलं आहे. आणि ड्रायफ्रूट्स वगैरे पण तुम्ही आधी, चॉकलेट ड्रायफ्रूट्स तुम्ही आधी ह्या मिक्सचरमध्ये मिक्स करून घेऊ शकता किंवा असं वरूनही घालू शकता. हे तुमच्यावर आहे. ही जी कढई मी गॅसवर ठेवली आहे ना, ही मी हे सगळी प्रोसिजर, केक बनवायची प्रोसिजर स्टार्ट करायच्या आधीच गॅसवर ठेवलेली होती. 10 ते 12 मिनिट तरी कढई तुमची प्रीहीट झालेली असली पाहिजे. आता हे सगळं मिक्सचर माझं झालं आहे. आता म्हणजे सगळं गार्निश करून झालं आहे. आता मी हे भांडं कढईमध्ये ठेवून देते आणि ह्या केक बनायला ना 15 मिनिट तरी लागतील. 15 मिनिटानंतर तुम्ही चाकू टाकून चेक करू शकता. माझा केक तर रेडी झाला आहे. चला तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त स्पॉन्जी केक झाला आहे आणि खूप टेस्टी झाला आहे हा केक. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मुलं शाळेत गेले की आपण हे सगळं करू शकतो, कारण त्यांना मग बाहेरचं खायला दिल्यापेक्षा तुम्ही असं बनवून ठेवलेलं त्यांना खायला देऊ शकता. तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.